ओम नमो भगवत वासुदेवाय. पुरंजनानं आपल्या त्या स्त्रीची म्हणजेच पुरंजनीची मनधरणी केली. तिनंही जास्त ओढून ताणून न धरता आपल्या पतीबरोबर आनंदानं विहार करायला सुरुवात केली. मध्ये एकदा चांगल्या प्रकारे स्नान केलं, सगळी मांगलिक वस्तू वापरून शृंगार केला, शरीर चांगलं सजवलं, भोजनादींनी तृप्त झाली आणि ती एकदा राजाजवळ आली. राजानं तिचा तो मुखचंद्र आपल्या हातात धरला आणि कौतुकानं तिच्याकडे बघायला लागला, तिचं अभिनंदन करायला लागला, कौतुक करायला लागला. पुढे पुरंजनीने राजाला प्रेमानं आलिंगन दिलं, आपल्या गळ्याशी आणलं आणि मग एकांतामध्ये आपल्या मनाप्रमाणे अनुकूल अशा वेगवेगळ्या रहस्यमय गोष्टी करत करत तो अशा प्रकारे मोहित झाला की त्याचं चित्त त्या कामिनीमध्येच अडकून गेलं आणि दिवसामागून दिवस गेले, रात्रीमागून रात्री जात होत्या आणि अशा प्रकारे काळाच्या दुस्तर गतीचा त्याला काही पत्ताच लागला नाही. किती काळ सरकला कळलंच नाही. मदानं थकलेला प्रतिक्रांत असा हा मनस्वी पुरंजन आपल्या प्रियपत्नीच्या बाहूंवर डोकं ठेवून अतिशय रम्य अशा शयीवर पडून राहिलेला होता आणि आपल्या आयुष्यातलं सर्वात श्रेष्ठ जर काही प्राप्तव्य असेल तर ही रमणीच आहे, अशी त्याची धारणा व्हायला लागली. अज्ञानानं आवृत्त झाल्यामुळं त्याच्या ठिकाणी आत्मा, परमात्मा, देव, अध्यात्म, परमार्थ ह्यापैकी कुठलाही विषय शिवत नव्हता. त्याची जाणीवही त्याला नव्हती आणि अशा प्रकारे कामातुर चित्तानं आपल्या पत्नीबरोबर विहार करता करता पुरंजनाचं अर्ध तारुण्य क्षणार्धात नाहीसं झालं. क्षण जसा संभवा किंवा अर्धा क्षण जसा ज्या वेगानं सरकावा त्या वेगानं त्याचं तारुण्य संपलं, यौवन संपलं. या मधल्या काळात त्याला 1100 पुत्र झाले, 110 कन्या झाल्या आणि ही सगळी संतती आपल्या आई वडिलांची कीर्ती यश वाढवणारी ठरली. सुशीलता, उदारता इत्यादी अनेक गुणानं ही संतती संपन्न होती आणि ह्या संततीला पौरंजनी ह्या नावानं सगळीकडे ओळखलं जाऊ लागलं. इतक्यातच त्या सम्राटाचं लांब लचक दीर्घ आयुष्य त्याचा अर्धा भाग संपला आणि पुन्हा त्याच्यानंतर पितृसिद्ध कर्तव्यानं त्या पांचालराज पुरंजनानं आपल्या पितृवंशाची वाढ करण्यासाठी, वृद्धी करण्यासाठी आपल्या मुलांचा योग्य वधू पाहून त्यांच्याशी विवाह लावून दिला, मुलींचा योग्य वर पाहून त्यांच्याशी विवाह लावून दिला आणि पुढे त्या सगळ्या मुलांना प्रत्येकी 100 मुलगे झाले आणि अशी आपल्या कुळाची वाढ होत असलेली बघून हा पुरंजनाचा वंश त्या पांचाल देशामध्ये सगळीकडे पसरला. आपले मुलगे, नातवंड, घर, आपला खजिना, धन धान्य, सेवक, मंत्री इत्यादी मध्ये ममतेने इतका आसक्त झाला की या सगळ्या विषयांमुळे तो जखडला गेला आणि मग त्यानं तुझ्यासारखंच म्हणजे देवर्षी नारद त्या प्राचीन बर्हिय राजाला सांगतायत की ह्या पुरंजनानं तुझ्यासारखंच अनेक प्रकारच्या भोगांच्या इच्छेनं नानाविध यज्ञांची दीक्षा घेतली की ज्या यज्ञामध्ये अनेक प्रकारचे पशु बळी द्यावे लागतात असे घोर यज्ञ त्यांनी केले, मोठमोठाले यज्ञ केले. पुन्हा पितर आणि
भूतपतींची आराधना केली आणि अशा प्रकारे आयुष्यभर तो इतका बेसावध राहिला की आपल्या आत्म्याचं कल्याण करण्यासाठी, जीवाचं परमोच्च कल्याण साधण्यासाठी आवश्यक असलेल्या कर्मांकडे त्याचं लक्षच गेलं नाही. केवळ आपण आणि आपलं कुटुंब यांच्या पालनात तो मग्न राहिला आणि शेवटी निसर्ग कर्माप्रमाणे जेव्हा वार्धक्य आलं, म्हातारपण आलं, तेव्हा मात्र तो तडफडायला लागला. कारण कुठल्याही स्त्री लंपट पुरुषाला अशा प्रकारचं म्हातारपण हे नेहमी अप्रियच असतं. देवर्षी नारद सांगतायत की राजा चंडवेग नावाचा एक गंधर्व राज आहे आणि त्याच्या बरोबर त्याच्या अधीन असलेल्या 360 महाबलवान अशा गंधर्वांची फौज आहे. ह्यांच्या बरोबर असलेल्या, त्यांच्या बरोबरच राहणाऱ्या, पत्नी भावांना राहणाऱ्या गोऱ्या आणि काळ्या वर्णाच्या तेवढ्याच गंधर्व स्त्रिया सुद्धा आहेत. आणि ही सगळी मंडळी क्रमाक्रमानं त्या नगरामध्ये सगळीकडे हिंडतात, चक्रा मारतात आणि नानाविध भोगविलासांची सामग्री त्या नगरातून लुटून नेतात. त्या चंडवेग गंधर्व राजानं आपल्या त्या सेवकांना सांगितलं की आता ह्या राजा पुरंजनाचं जे नगर आहे ते लुटायचं आहे. आणि त्याप्रमाणे ते अनुचर जेव्हा ते नगर लुटायला लागले, तेव्हा मात्र तिथल्या त्या 5 फणे असलेल्या सर्पानं, प्रजागरानं त्यांना अडवलं. मग पुढे काय झालं पुढच्या भागात बघूया. ओम नमो भगवते वासुदेवाय.